मुंबईतील ब्रिटिशकालीन ऐतिहासिक सायन पूल वाहतुकीसाठी बंद झाला आहे। 112 वर्ष जुना हा सायन पूल पाडण्यास सुरुवात झाली आहे। तर मुंबईतील वाहतूक कोंडी मात्र वाढण्याची शक्यता आहे। वाहतूक कोंडीमध्ये भर यामुळे पडण्याची शक्यता आहे। तर नवीन पुलाचं काम 31 जुलै 2026 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे। तोपर्यंत हा पूल बंद राहील। आणि इथला आढावा घेतलेला आहे आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। मुंबईतल्या सायन रेल्वे स्थानकाबाहेर असलेला उड्डाण पूल आजपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। मध्यरात्रीपासूनच हा पूल बंद करण्यात आलेला आहे। आपण पाहतोय की नवीन पुलाचं काम जवळपास 2 वर्ष हे काम पूर्ण होण्यासाठी लागणार आहे। त्यामुळे 31 जुलै 2026 पर्यंत हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे। एकूणच आपण पाहिलं तर वांद्रा कुर्ला संकुल, कुर्ला LPS मार्ग, धारावी आणि सायन यांना जोडणारा हा पूल आहे। त्यामुळे हा पूल आजपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असला तरी मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या जी आहे ती अधिकच बिकट होणार आहे। मात्र एकूणच आपण पाहिलं तर IITने 2020 सालीच स्ट्रक्चरल ऑडिट केलं होतं आणि त्यावेळी पूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचं घोषित केलं होतं। त्यामुळे हा पूल जो आहे तो पाडण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि नव्यानं हा पूल आजपासून याचं काम जे आहे ते सुरू करण्यात येणार आहे। जवळपास आपण पाहतोय की नवीन पुलाची निर्मिती करण्यासाठी 50 कोटी खर्च जो आहे तो येणार आहे आणि याचं काम जे आहे ते महापालिका आणि रेल्वेकडून करण्यात येणार आहे। त्यामुळे आपण पाहतोय की सर्वसामान्यांसाठी आणि वाहतुकीचं जे नियोजन आहे त्यासाठी आपण पाहतोय की पर्यायी मार्ग म्हणून सायन हॉस्पिटल इथे असलेला जो ब्रिज आहे यासोबतच कुर्ला इथला ब्रिज आहे त्याचा वापर करावा। आणि आता आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात जरी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला असलाच तरी पर्यायी मार्ग जे आहेत ते देण्यात आलेले आहेत। मात्र सध्या आपण पाहतोय की आजपासून हा पूल जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे। वीडियो हमीद मस्तानसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। है मैं देख रहा हूँ कि जो ब्रिज जो रोका हुआ है यहाँ पर जो 2 साल के लिए ब्रिज बंद होगा वो एक अच्छे काम के लिए हो रहा है और 2 साल के लिए ब्रिज बंद रहेगा जुलाई 2026 तक। तो मैं चाहता हूँ कि आप सब लोग कोऑपरेट करो और ये सिचुएशन को समझो, इसमें सबका लाभ है। और मैं चाहता हूँ कि आप सब जो हमारे शुभचिंतक हो ये आप सब समाज सेवा कीजिए और हमारा हाथ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।